जय शिवराय मित्र हो. मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. सकाळी सकाळी आज खूप दिवसांनी मी जातन खाडीत बघा. इकडे आहे आर्यन आणि आता मी जातन खाडीत चहा पिऊ घेवा. कोरी चहा आहे. आज खूप दिवसांनी खाडीत जातोय तर जरा बरं वाटतंय. सुकलंय पाणी. ॲक्च्युली पावसात नाहीत ना अशा प्रकारचं दृश्य कमीच बघूक मिळतं, कारण पावसातून पूर्ण भरलेलं असतं. पण आता पाऊसच नाही लागत आहे तर काय करणार. आज कांडाळ पण आणलेली आहे आणि त्याचप्रमाणे आर्यनने काल आहेत ना पिंजरे टाकलेले आहेत. सो बघूया आज आपल्या किती कुर्ले पण मिळत आहेत ते आणि मासे मिळत आहेत. दलदल पूर्ण आहे बघा, दलदलीचा भाग आहे. मासे आहेत आणि कुर्ली आहेत दोन. कुर्ली साईज थोडी हाय ठीक आहे. हे कसले खायचे मासे आहेत. सो हे मासे आहेत ना ते सोडून देणार, ते कोण खात नाही आपल्याकडे. बघा पायाजवळ मित्र हो. हे पक्षी दिसत आहेत समोर, हे बघा. हे आहेत ककण्यार पक्षी. त्यांचं नाव आहे ककण्यार आणि हे आपल्या निसर्गासाठी अतिशय उपयुक्त असे पक्षी आहेत. तर ह्याला बोलतात निसर्गाचा शेतकरी बोलतात, कारण हे वेगवेगळ्या झाडांवरती जाऊन ती फळं वगैरे खातात. ती फळं खाल्ल्यानंतर आहेत ना, म्हणजे निसर्गामध्ये जेव्हा ते विष्ठा करतात तर त्यानंतर ती त्यामधून आहेत ना विविध प्रकारची झाडं हे तयार होतात. म्हणजे झाडं तयार करण्यासाठी, जंगल तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी यांचा पण कुठेतरी हातभार असतो. आणि आता ही जात आहेत ना, हे पक्षी एक दुर्लभ पक्षी मानले जात आहेत. तर त्यांचं संवर्धनासाठी सुद्धा कायदा आलेला आहे. तर काही फळं असतात तर त्यांच्या बिया आहेत ना एकदम टणक असतात. तर त्यावेळी हे जे पक्षी ती फळं खातात त्याच्यानंतर त्यांच्या पोटामध्ये ती प्रक्रिया वगैरे होते. त्यानंतर आहेत ना त्या बिया नरम होतात आणि त्यानंतर मग हे पक्षी ज्यावेळी विष्ठा करतात तर ते जमिनीमध्ये जाऊन वगैरे मग ते रुजण्यासाठी, त्याच्यापासून झाडं तयार होण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारचे विविध उपयोग आहेत. ह्या प्रत्येक जे निसर्गामध्ये जी प्रत्येक वनस्पती, झाडं असू दे, पक्षी असू दे, तर प्रत्येकाचे आहेत ना काही ना काही वेगवेगळे उपयोग आहेत आणि ते आपण जपले पाहिजेत. तो निसर्ग जपला पाहिजे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या कोकणात अशा प्रकारचे ठिकठिकाणी विनाशकारी प्रकल्प येत आहेत. तर त्यांचासुद्धा त्यामुळेच आहेत ना ह्या कोकणात अशा प्रकारचे विनाशकारी प्रकल्प नको. जे निसर्गपूरक
प्रकल्प असतील तर ते नक्कीच या ठिकाणी आणावे. पण अणुऊर्जा किंवा रिफायनरी तर यामुळे आहेत ना निसर्गाला सुद्धा कुठेतरी हानी पोहोचणार आहे. लगेच नाही होणार हे परिणाम दिसणार, 5 वर्षात 10 वर्षात नाही दिसणार, पण फ्युचरमध्ये भविष्यात त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच आपल्याला दिसतील आणि त्याचा परिणाम हा कोकणवरती नक्कीच होईल, कोकणातल्या निसर्गावरती नक्कीच होईल. इथला मच्छीमार असू दे किंवा आंबा व्यावसायिक किंवा कोणतेही जे निसर्गातून शेती करून व्यवसाय करतात तर त्याच्यावरती सुद्धा ह्या प्रकल्पांचा आहेत ना दुष्परिणाम आपल्याला नक्कीच दिसेल. सो त्यामुळे आहेत ना कुठेतरी ह्या गोष्टींचा विरोध आहे आणि जर चांगले प्रकल्प नक्कीच कोकणात आणायला पाहिजे आणि त्यांचं स्वागत नक्कीच सर्वजण करतील. ही एक दुसऱ्या पिंजऱ्यात मिळाली आहे ही कुर्ली. तर ती आता आहेत ना पिशवीत ठेवूया आपण. इकडे डेंगे नाही आहेत. आर्यन आहेत ना आता ते 2 पिंजरे पुन्हा पाण्यात टाकून गेलो आहे. मासे पण 2 काळमुंडी आहे त्याच्यात आणि एक कुर्ली मिळाली आहेत. खाली येतात की काय जातं आता खाली काढायला लागते 2 मासे झाले. जा तू जाऊन ये. काय सर हाय मी आता राहू दे, तू जाऊन ये, मी आहे थांबतो इकडे. परत भिजू गो तिकडे. हाय ना मी इकडे आहे, जा तू. हे बघा अजून एक कुर्ली मिळाली आहे. आता आम्ही आलो आहे वाघाच्या पाराक. हे बघा इकडनं आता ना ही कांडाळ अशी गोल टाकणार आर्यन. या साईडला येऊन इकडे शेवट करत. काय मित्रो, या ठिकाणी आर्यनला एक कुर्ली दिसलेली आहे बिळात. हाय काय ह्या बिळ आहेत ना आर्यनचा फेवरेट बिळ आहे. हाय मोठी आहे काय? नशीब ते फडको भेटलं म्हणून फडको टाकला. बघूया आता मी येत काय. अवकाश काढ. इकडे आहेत ना 2-3 बिळ आहेत. हे बघा ह्या साईडला पण एक बिळ आहे आणि हे बघा इकडे पण बिळ आहे. हा घेत नाही. मिळाली. तर मित्र आर्यनने कुर्ली काढलेली आहे. हे बघा आर्यन आहेत ना सर्व गोष्टीत मास्टर आहे. मोठी आहे रे. हे बघा नशीब थाण्यावर डेंगे दिसते मासे इकडे येत होते. खालची नाही का भेटली खायची त्या बिळातली दुसरी. बघूया मित्र केवढी आहे ती. चांगली साईज आहे रे. मोठी कुर्ली आहे. त्याच्यात पण होती गेल्या वेळी मग ती गेली आहे. हे बघा तबीळ मोठा आहे. एक नंबर. हिच्या आहेत ना मित्र कुर्लीच्या पहिले डेंगे तोडून घ्यायचे, मग असं आपली सेफ्टी झाली. नाहीतर एकदा माहिती आहे ना तुमका माका फोल्डल्यान होता चांगलाच.
काय कसं काढशील वर? छोटं आहे की मोठं आहे? मोठं. इकडे ना टायर टाकून ठेवले होते आर्यनने आणि त्या टायरमध्ये गेल्या वेळी तुमका माहिती आहे ना कसे मासे पकडला होता ते टायरमधनं. तर बघूया तशा टाईपची आर्यनने आयडिया केलेली आहे. हाय काय काय याच्यात काय टायरात का मासे आपल्याला मिळालेले नाही. वातावरण बघा किती मस्त आहे का, म्हणून खाडीत एक आवडता. सो इकडे तो टायर टाकणार आणि बांधून ठेवणार. मित्र हो, या ठिकाणची एक गोष्ट चांगली काय माहिती आहे काय, या खाडीत जर कोणी काय खेकडे पकडायचे पिंजरे टाकलेले असतील किंवा कांडा टाकलेले, कांडा म्हणजे जाळा टाकलेला असतात किंवा अशा प्रकारे आता आर्यनने टायर टाकलेले असतात, तर त्या टायरात मासे असतील किंवा पिंजऱ्यात जर कुर्ले वगैरे मिळालेत ना, तर त्या मालकाशिवाय दुसरा कोण घेऊन जात नाही. म्हणजे अशी चोरी वगैरे करत नाहीत. जो मेहनत करत तर तीच व्यक्ती ती घेऊन जात. दुसऱ्यांचे बिचाऱ्यांचे कोणाची अशी नजर नसतात की ते का मिळाले तर ते आपण ते कुर्ले आपण घेऊन जाऊया वगैरे, असं काय नाही. बघा आता ह्या जाळा काढलेला आहे मगाचा. ओके, आणि ह्याच्यात आपल्या किती मासे मिळाले आहेत? 2च मिळाले आहेत. ह्या पूर्ण राऊंड टाकलेला जाळा. कधी कधी आहेत ना टायमिंग वगैरे चुकतं आपलं मासे पकडायचो. प्रत्येक वेळेस मासे मिळतात असं नाही. दोन्ही पण तेच मासे मिळालेत ना, एक तांबूचा मिळाला ह्या. आलो मित्र हो घरी आम्ही मासे पकडून, आणि आता भाऊ जातोय. भाऊ त्याच्या समुद्रावरती जातोय. इकडे फेरी सुरूच असतात, एक नाही दोन नाही, कोण नाही कोण मासे पकडायला जातच असतं. तर मंडळी, आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.